आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। भारतीय हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून ओळखतात। आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींची पोस्ट। लोकशाहीच्या हत्येचा काळा अध्याय या मथळ्याखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वृत्तपत्रामध्ये विशेष लेख प्रसिद्ध। देशातील एका काळ्या कुट्ट अध्यायाला आज 50 वर्ष झाली। फडणवीसांनी लेखातून आणीबाणीवर केली टीका। इंदिरा गांधींची आणीबाणी शिस्त लावणारी होती, मात्र सध्या देशामध्ये अघोषित आणीबाणी, भाजपनं आणीबाणीवरून ढोंग करू नये, संजय राऊतांचा निशाणा। किरीट सोमय्यांनी मशिदीमध्ये जाऊ नये। सोमय्यांच्या मशिदीमध्ये जाण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरील बैठकीमध्ये अजित पवारांच्या सूचना। विधिमंडळाच्या अंदाज समितीचा राजेशाही थाट। खासदार आमदारांसाठी चांदीच्या थाळीमध्ये भोजन। थाळीचे भाडं 550 रुपये तर भोजनाचा खर्च 4000 रुपये। चांदीच्या ताटातून पंचपक्वान्न देत राज्यनिधीची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप। सोन्याच्या ताटामध्ये चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते। अंदाज समितीच्या कार्यक्रमातील जेवणाच्या ताटावरून संजय राऊतांची घणाघात। तर महाराष्ट्राच्या अंदाज समितीच्या अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप। त्यांना शानबाजी आणि चैनबाजीची चटक लागली आहे, राऊतांची टीका। महाराष्ट्रामध्ये भाजप पुन्हा नंबर 1 पक्ष होण्यासाठी मेहनत घ्या। देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीमध्ये सूचना। तर फडणवीसांनी भ्रष्टाचार आणि चोऱ्यामाऱ्यांमध्ये राज्य नंबर 1 केले। संजय राऊतांचा भाजपच्या बैठकीवर पलटवार। आगामी निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा। पक्षातील मंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंचं कानमंत्र। ठाकरे गटातील स्थानिक नेत्यांच्या पक्षप्रवेशाची मंत्री आणि नेत्यांवर जबाबदारी, सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढायच्यात। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये प्रमुख नेत्यांचा सूर। लवकरच महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार। महत्त्वाच्या महापालिकांवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे, नेत्यांचं मत।